पाहुयात पुढची बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामधील ब्राह्मणवाडा या गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीरच्या किश्तवाड इथे दहशतवाद्यांसोबत लढत असताना वीरमरण आलंय। संदीप गायकर यांनी हे सर्वोच्च बलिदान दिलंय। त्यांच्यावरती अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा इथे आज अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 8 वाजता संदीप गायकर यांचं पार्थिव मूळ गावी पोहोचेल। सकाळी 10 वाजता लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड सेक्टरमध्ये 10 जणांची टीम कार्यरत असताना दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण आलेलं आहे। दरम्यान ज्या किश्तवाड चकमकीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे संदीप गायकर यांना वीरमरण आलं, ती चकमक 48 तासांपासून सुरू आहे। किश्तवाडच्या छात्रू जंगलामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे। दहशतवाद्यांच्या एका टोळीने या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून आसरा घेतला होता। त्यांना मारण्यासाठी लष्करानं संपूर्ण जंगलाला वेढा दिलाय। हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सच्या सहाय्याने जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे। दहशतवाद्यांचा संपूर्णपणे नायनाट करण्याचा विडाच आता भारतीय लष्करानं उचललाय। तर दहशतवाद्यांची एक टोळी गेल्या काही दिवसांपासून या किश्तवाडमधल्या छात्रू जंगलाच्या परिसरामध्ये आहे आणि याच दहशतवाद्यांशी सध्या जोरदार चकमक सुरू आहे। इथल्या 4 दहशतवाद्यांना आपल्या लष्कराच्या जवानांनी घेरल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। संपूर्ण या जंगलाला भारतीय लष्करानं काहीसा घेराव घातलेला आहे आणि गेल्या 48 तासांपेक्षाही अधिक कालावधी उलटून गेलाय। इथे दहशतवाद्यांसोबत आपल्या जवानांची चकमक सुरू आहे। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। नितीन, आपण बघतोय की दहशतवाद्यांना म्हणजे एकूणच त्यांचा तळ असेल, त्यांची एकूणच दहशतवादी कारवाया असतील, या सगळ्याचा बिमोड करण्यासाठी आपल्या लष्करानं या छात्रूच्या जंगलाला वेढा घातलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीर योद्धा संदीप गायकर यांना वीरमरण प्राप्त झालंय। जान्हवी, निश्चितच गुरुवारी पहाटेच्या सुमारास जम्मू काश्मीरचा जो किश्तवाड परिसर आहे, सेक्टर आहे, त्या सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये असलेला संदीप गायकर आपल्या 10 जणांच्या टीमसह सर्च ऑपरेशनमध्ये होता आणि ते सर्च ऑपरेशन करताना 2 दहशतवाद्यांना कंठस्नान देखील या टीमनं घातलं होतं। मात्र त्यावेळेस झालेल्या चकमकीत संदीप रायकर याला वीरमरण आले। अतिरेक्यांच्या गोळीबारात संदीप रायकरला शहीद झालाय। त्यानंतर आता आज 8 वाजता त्याचं पार्थिव हे पुण्यावरून त्याचं मूळ गाव जे आहे अकोल्यातली ब्राह्मणगाव या ठिकाणी आणण्यात येणार आहे। ब्राह्मणगावमध्ये त्या ठिकाणी त्याच्या जवळच असलेल्या आनंददरा म्हणून वाडी आहे, त्या वाडीवर त्याच्या निवासस्थानी ते पार्थिव नेलं जाईल। त्या ठिकाणी घरच्यांचं अंत्यदर्शन केलं जाईल। अंत्यदर्शन झाल्यानंतर ते पार्थिव पुन्हा ब्राह्मणवाडा गावात येईल आणि गावातून फेरी मारून गावातील सह्याद्री विद्यालय जे आहे त्या विद्यालयात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडा गाव काल आणि आज 2 दिवस बंद ठेवण्यात आले। याशिवाय 5 दिवस या गावात दुखावटा देखील पाळण्यात येणार आहे। एकूणच पाहिलं तर केवळ ब्राह्मणवाडाच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा या घटनेनंतर शोकसागरात बुडालाय। जान्हवी, नितीन, धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर काही बातम्यांचा वेगवान आढावा। माझं गाव माझा